सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वराने ज्या अनंत लीळा केल्या आहे, त्या लीळांमधून आपल्याला जो समज, बोध, जाणीव परमेश्वराने करून दिली, तो बोध, समज, जाणीव आपण आपल्या जीवनात उतरून परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर पंचाळेश्वरला आहे आणि पंचाळेश्वरला असताना परमेश्वर अलीकडे नदीच्या तीरावरती उभे असतानाच पलीकडील जे विज्ञानेश्वर गाव आहे, त्या गावातील एक अनंत नावाचे जे ब्राह्मण आहे, त्यांच्यावरती एक व्यभिचाराचा आळा आला आहे आणि सारे जे महाजन लोक आहे त्यांना मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागं धावतात. ते जीवाच्या आकांताने पुढे पळतात आणि अचानक नदीच्या काठावरती आल्यानंतर समोर नदी आणि पाठीमागं ते मारेकरी काय करावं या संभ्रमावत अवस्थेत असताना समोरच अलीकडे परमेश्वर उभे दिसले आणि गोसावींना त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास आला, बळ आलं आणि त्यांनी नदीत उडी टाकली. नदीत उडी टाकल्यानंतर ते पोहत पोहत देवाकडे आलेले आहे आणि त्यांनी नदीत उडी टाकल्यामुळे त्या लोकांची थोडासा जो संभ्रम होता, ती जी तीव्रता होती ती कमी झाली आणि ते पाठीमागं जातात. आता हे इकडं देवाकडे आल्यानंतर देवाच्या समोर आले. अनंत देवजी थोडा वेळ समोर परमेश्वराच्या आल्यानंतर श्रीचरणावर मस्तक टेकवलं, दंडवत केला आणि देवा मी तुमच्या शरण आलेलो आहे असं हात जोडून ते देवाच्या समोर बसलेले आहे. आणि देवाला आता सर्व माहीत आहे, परमेश्वराने हा नियोजितबद्ध नियोजन केलेलं असतं. आपल्याला वाटतं हा निव्वळ योगायोग आहे, अचानक त्याला असं झालं म्हणून अचानक देव दिसले, असं नसतं. परमेश्वराने हे नियोजित कार्यक्रम केलेला असतो. योगायोग असं जगामध्ये काहीच नसतं. आपल्या जीवनामध्ये जे बी घडलं ते आत्तापर्यंत योगायोग नसून ते परमेश्वराने नियोजित केलेलं असतं आपल्या भल्यासाठी, आपल्या हितासाठी. परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही, त्या कारणापर्यंत आपण जाऊ शकत नाही आणि म्हणून आपण योगायोग समजत असतो. त्या जीवावरती येणारं संकट, त्या संकटातून त्याला मिळणारा परमेश्वराचं दर्शन आणि त्याच्याकडून परमेश्वराने करून घेतलेली क्रिया, ही परमेश्वराने नियोजित केलेलं असतं. आणि त्यानंतर देवाची अचानकच गुंफा करण्याची, मठ करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि मग देव त्यांना विचारत, भटो तुमच्याजवळ कुदळ पावडे मिळेल का म्हटले. त्यांनी आता काहीच सांगितलेलं नाही आहे, पण देवाला माहीत आहे याच्या मनातलं जे भय आहे ते काढून टाकायचं आहे, त्याच्याकडून कर्मनाश करून योग्यता मिळवायची आहे, उपहार स्वीकारायचा आहे. आणि म्हणून देव त्याला म्हणतात, भटो तुमच्याजवळ कुदळ पावडं मिळेल का. ते म्हणले जी जी मिळेल, परंतु माझ्यावर आरोप आलेला आहे. आता तो बोलायला लागला आहे आणि ते मला मारण्यासाठी माझ्या मागे लागले आहेत म्हणले. गोसाव्यांकडे आलो म्हणून मी वाचलो, म्हणून ते थांबले म्हटले. त्यामुळं असूनही काही उपयोग नाही. परंतु देव म्हणतात, आता जा, तुम्हाला कोणी काही करणार नाही म्हटले. तुम्ही जा, पावडे कुदळ घेऊन या, तुम्हाला कोणी काही करणार नाही. परंतु त्याच्या मनातली भीती काही गेलेली नसते. तो म्हणतो, नाही जी, ते मला मारतील म्हटले. आणि मग देव पुन्हा अत्यंत आत्मविश्वास देऊन त्याला सांगतात, नाही मारणार, आता तुम्हाला कुणी काही करणार नाही, जा कुदळ पावडे घेऊन या. देवाने त्यांना निर्भय केलेला आहे. त्याच्या मनातली जी भीती आहे ती काढून टाकलेली आहे आणि मग त्याच्या मनामध्ये थोडासा जरी भीती असली तर एक आत्मविश्वास परमेश्वराने दिलेला जो शब्द आहे ते त्याला बळ देऊन जातं आणि तो पुन्हा आपल्या गावात जातो. ते पुन्हा गावात गेले. आता गावात जरी गेले तरी जे महाजन त्याच्या पाठीमागं लागलेले होते मारण्यासाठी, ते तिथंच पारावर गप्पा मारत बसलेले आहे आणि सगळे गावकरी पारावर बसले होते. त्या सर्वांच्या समोरच तो वाटेने जात असतानाच त्यांच्या मनात येतं, सर्वांची वाईट जी बुद्धी आहे ती नाहीशी होते आणि ते सर्व म्हणते, काय रे, हा जर असा असता तर पुन्हा घरी कसा काय आला असता म्हटले. आपल्या जीवनामध्ये अशा घटना घडत असतात, कळत न कळत अफवा उठत असतात, आपल्यावरती काही आळ येत असतो. परंतु जर आपण केलेलं नसेल तर भीती बाळगायचं काही कारण नाही. त्यातून आपण सहीसलामत सुटून जातो. सत्यार्थ प्रकटे, सत्य हे कधी ना कधी उघडकीस येत असतं. अशा अनुषंगाने त्याच्याही जीवनामध्ये घडलं
आणि ते लोक बोलायला लागले का जर यांनी खरंच काही चुकी केलेली असती तर यांनी परत डबल इकडं येण्याचं, आपल्या गावात येण्याचं, आपल्या समोर जाण्याचं धाडसच केलं नसतं. ज्या अर्थी तो आला त्या अर्थी त्यांनी काही गुन्हा केलेला नसावा. आणि ते आपसात बोलू लागले की जे झालं, जी घटना, ते एकमेकाला पाहायला लागले. तू पाहिलं का, तू ऐकलं का, तुला कोणी सांगितलं? आणि मग ते एकमेकाला सांगायला लागले, मला त्यांनी सांगितलं, मला त्यांनी सांगितलं. अर्थात जे लोक मारायला त्याला पाठीमागे धावत होते, कोणीही त्याचं काही पायगितलेलं नव्हतं, कोणीही स्वतः त्यांनी ऐकलेलं नव्हतं. एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या तोंडी, दुसऱ्याच्या तोंडून तिसऱ्याच्या तोंडी, अशा पद्धतीनं ती अफवा उठली होती. आणि मग प्रत्येकजण म्हणायला लागला का अरे आपण ह्या ब्राह्मणावरती खोटा आळ घेतला होता. आणि त्यातला एक जण म्हणाला, वाईट झालं असतं म्हटले, ब्रह्महत्या माथ्यावर पडली असती. अरे रे म्हणे, एवढा मोठा घाट टाळला. अशा पद्धतीनं ते एकामेकाशी बोलू लागले. आणि क्लिअर झाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे माफी पण मागितली का आमच्याकडून चुकी झाली, आम्हाला माहीत नव्हतं. आणि त्यामुळं त्याच्या मनातली जी भीती ती पूर्णतः निघून गेली. आणि ती पूर्णतः निघून गेल्यानंतर तो घरी येतो. आता घरी आल्यानंतर त्याची आई मात्र काळजीत असते. तिला टेन्शन असतं की याला सारे लोक मारायला गेलेले आहे, धावलेले आहे, आता हा कधी येईल, कुठं येईल, काय केलं आहे, काय नाही केलं आहे, अशा पद्धतीनं ती काळजीत असते. आणि अचानकच हा अनंतदेव जो आहे तो आपल्या आईसमोर उभं गेल्यानंतर ती अत्यंत काळजीनं घाबरून म्हटली, तू का रे बाबा आला, तुला मारण्यासाठी लोक मागे लागले होते आणि तू परत आला तर तुला ते मारतील. त्यामुळं ती काळजीनं त्याला सांगायला लागली. आणि मग तो म्हटला, भिवू नको, ते मला आता कुणी काही करणार नाही म्हटले. आई म्हणाली, पारावर बसलेल्या लोकांनी तुला पाहिलं का, येताना बघितलं का? ते म्हणले, हो बघितलं. आणि मग आई म्हणते, ते काय म्हटले? तर त्यांनी पारावर बसलेल्या लोकांचं सर्व जे म्हणणं होतं ते आईला सर्व सांगितलं का त्यांच्या मनातला जो संभ्रम होता, गैरसमज होता, अज्ञान होतं, ते पूर्ण निघून गेलं. आणि त्यांनी माझ्याकडे माफी मागितली. आणि ते म्हटलं, एवढ्या घात चुकला, खात्री केल्याशिवाय ब्राह्मण मारला असता म्हटले, आम्हाला ब्रह्म हत्येचं पातक लागलं असतं. आणि त्यामुळे त्यांनी माझ्याकडे क्षमा पण मागितली. आणि त्या आईलाही बी हायसं वाटलं अत्यंत, ती पण समाधानी झाली. मग आनंददेव म्हटले, आई हे सर्व गोसाव्यांमुळं झालं. आणि त्यांनी आता मला पावडे आणि कुदळे आणायला लावलेले आहे, तर मी ते घेऊन जातो आहे. तोपर्यंत मी परत येतो, तोपर्यंत तुम्ही गोसाव्यांपुरता उपहार करा म्हटले, आम्ही देवाला विनंती करू. अशा पद्धतीने त्यांनी कुदळ, पावडं, पाटी घेऊन सर्वज्ञांकडे आले आणि आईला उपहारासाठी बनवायला लावलं. आल्यानंतर लगेच देवाला त्यांनी उपहारासाठी विनंती केली की देवा आमचा उपहार आज स्वीकारावा. बघा, एक घटना घडते त्याच्या जीवनामध्ये, कळत न कळत त्याच्यावरती आळ आलेला असतो, तो चुकीचा असतो, लोक त्याच्या पाठीमागे धावतात. आणि तो जीवाच्या आकांताने स्वतःला वाचवण्यासाठी नदीत उडी टाकून समोर परमेश्वराकडे येतो. आणि परमेश्वराकडे आल्यानंतर परमेश्वर त्याचा कर्मनाश तर करून घेतात, परंतु त्याच्यामध्ये जे संस्कार होता, आवडी होती, त्यातून त्यांनी देवासाठी उपहाराला विनंती पण केलेली आहे. म्हणजे ज्ञानाप्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वर हे काही प्रसंग निर्माण करत असतात, हेतू पुरस्कार असतात. आपल्या जीवनात जे कळत न कळत अनेक प्रसंग आजपर्यंत होऊन गेले असतील, पुढे होतील, तर हे जे प्रसंग घडलेले असतात हे परमेश्वर कृपेने आपल्या जीवनामध्ये आलेले असतात. त्यातून फक्त आपण होकारात्मक विचार केला पाहिजे. होकारात्मक विचार करून आपल्या हिताचं, आपल्या भल्याचं काय आहे, आपला कर्मनाश होऊन आपली योग्यता वाढणार आहे, आपल्याला परमेश्वराची आठवण येणार आहे, परमेश्वराजवळ आपल्याला जाता येणार आहे. कारण संकट आल्याशिवाय, अडीअडचणी आल्याशिवाय आपल्याला देवाची आठवण पण येत नाही. आणि अशा अनुषंगाने ह्या जीवनामध्ये ज्या घटना आपल्या घडत असतात त्याच्याकडं होकारात्मक विचार करून परमेश्वराने नियोजित केलेला हा कार्यक्रम आहे असं जर बघितलं तर त्यातली जी तीव्रता आहे ती पूर्णपणे कमी होऊन आपण जे बी आहे त्या संकटाला अत्यंत धीराने, आत्मविश्वासाने तोंड देऊ शकतो. त्या ब्राह्मणाच्या जीवनात असंच झालं. आणि मग देवाची गुंफा करण्याची प्रवृत्ती आहे. सर्वज्ञ त्याच पिंपळाच्या पूर्व बाजूला सावलीत श्रीकारांनी पानं ढाळी धरून उभेच होते, त्याची वाटच पाहत होते. आणि सर्वज्ञ म्हणाले, इथे गुंफा करा म्हटले, तर लागा कामाला. आणि अचानक बाईसा हे सर्व बघते. आता बाईसांना वाटतं की हे काय चाललं आहे. बाईसा देवाला विनंती करते की बाबा बिचाऱ्या बटकुऱ्याला कशाला शिनावताय, कशाला थकावताय, बाबांना काही तर थांबायचं आहे का म्हटले, राहायचं आहे का म्हटले. अशा पद्धतीनं ती
बाईसा देवाला विनंती करते आणि देव म्हणतात, अहो आम्हाला आज ही अशी प्रवृत्ती आहे. आंध्र प्रदेशातील मग त्यावेळेस त्यांनी तैल्यकाराची गोष्ट सांगितली. सर्वज्ञ म्हणे, बाई तेव्हा आमची अशी प्रवृत्ती होती, तहान लागली तरी पाणी मागू नये. कारण एकदा असं ती लीळा झालेली पण आहे. देव आंध्र प्रदेशात असताना एकांकी असताना एक जो तैल्यकार असतो तो सकाळी सकाळी उठून पहाटे आपल्या देवतेला पूजन करायला गेलेला असतो आणि बाहेर झोपलेले असल्यामुळं त्याची पत्नी जी आहे ती झोपलेली असते आणि देव तिच्या पत्नीच्या पाठीला पाठ लावून झोपतात आणि तिला अचानक जाग आल्यानंतर ती ओरडायला लागते की कोण आहे कोण आहे. आणि अशा पद्धतीनं ते सर्व लोक गोळा होतात, लोक त्याला सांगायला जातात, परंतु तो पूर्णपणे निश्चलपणे त्याच्या देवतेची ती पूर्णपणे भक्ती करतो आणि ते लोकांना सांगतो की तुम्हाला काय झालं म्हणले, ते आम्ही बघून घेऊ, आमचं काय असेल ते जा. आणि त्याचा सर्व पूजा अर्चा झाल्यानंतर जेव्हा क्रोधित होऊन तो येतो आणि देवाला बघतो तर त्याचा पूर्ण जी क्रोध आहे तो निघून जातो आणि तो म्हणतो स्वतःच्या देवतेला म्हणूनच देवाची पूजन वगैरे करतो. परंतु देवाची त्यांनी सेवा केली, उपहार केला. रात्री पौढ झाल्यानंतर सकाळी देवाला तहान लागली, परंतु पाणी मागण्याची सुद्धा इच्छा नव्हती. देव तसेच उठले, नदीच्या कडेला गेले आणि पाणी नदीतून पिता पिताच जे ढेकूळ असतं पाण्याचं ती खाली पडलं, धसलं आणि तसेच देव पाण्यामध्ये पुढं कोणत्या प्रकारचा प्रयत्न न करता पाण्यातून गेले, वाहत गेले आणि नंतर पुढे दुसऱ्या गावाला जाऊन दुसऱ्या कडेला जाऊन निघाले आणि चालायला लागले. अशा पद्धतीने देव म्हणतात, त्यावेळी आमची अशी प्रवृत्ती होती का पाणीसुद्धा कोणाचीकडे मागण्याची इच्छा नव्हती. आज मात्र आमची मठ बनवण्याची इच्छा आहे, त्यामुळं तुम्ही आमच्या खावणीला प्रवृत्त व्हा. आणि मग देव म्हणतात, जबरदस्तीनं गुंफा करवावी असं काही नाही आहे म्हटले. गुंफा केल्याशिवाय आरोग्यानं आम्ही आता करणार नाही म्हटले. तोपर्यंत तुम्ही गुंफा करत नाही तोपर्यंत आम्ही आरोग्यानंच घेणार नाही. त्यामुळं बाईसांचा नाविलाज झाला. बाईसाई गप्प बसल्या आणि मग आमची देवाची प्रवृत्ती ओळखून सर्व भक्तजनांना देव म्हणतात, पावडे घेऊन या, गुंफा करा, लवकर लवकर आवरा. आणि मग सर्वच भक्तजन ती गुंफा करायला सुरुवात करतात आणि पटपट देवाच्या उपहारापर्यंत ती गुंफा पूर्णपणे तयार करतात. तो ब्राह्मण देवाला विनंती करतो आणि आपल्या घरी जातो. देवासाठी जो उपहार आपल्या आईला करायला लावलेला असतो तो उपहार आणण्यासाठी तो घरी जातो. त्यानंतर बाईसांनी गावातून डेरा मागून आणलेला होता, कारण आता प्रत्येक भांडं आता बाईसांजवळ नाही आहे, परंतु जिथं गेले तिथं काही गरजेनुसार कोणाकडून ते मागून घ्यायचे आणि ते उपयोगी लावायचं. कारण देवाला आज मर्दाना मादनं द्यायचं आहे, स्नान घालायचं आहे. त्या पद्धतीनं त्यांनी पाणी तापवलं. सर्वज्ञांना गुंफेत मर्दाना मादने झालं. सर्वज्ञांच्या जे पाणी आहे ते जे स्नान करता करता ते पाणी जे आहे स्नानाचं ते नदीत मिळायला लागलं आणि सर्व भक्तजनांना म्हणतात, तुम्ही आंघोळ करा म्हटले. या धारेच्या पाणीत कुंडात जे पाणी मिळालं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ करा. सोमवती अमावस्येच्या पर्वकाळ साजरा होत आहे म्हटले. असं देवाने एक प्रवृत्ती अलौकिक स्वीकारलं आणि साऱ्या भक्तांना सांगितलं की हे जे पाणी जातं आहे हे तीर्थ आहे, त्याच्यात तुम्ही आंघोळी करा. आणि अशा पद्धतीनं भक्तजनांनी देवाचं जे स्नानाचं जे पाणी ज्या ठिकाणी मिळतं आहे नदीला त्या ठिकाणी आंघोळी करायला सुरुवात केल्या. आणि मग ते सर्व झाल्यानंतर सर्व भक्तांनी स्नान घेतल्यानंतर ते अवधूतसुद्धा होते तिथं. ते म्हणतात अवधूत स्नान होत आहे म्हटले. हे अवधूत स्नान होत आहे म्हणजे जे शुभ कार्य समाप्तीनंतर जे स्नान केलं जातं त्याला अवधूत कार्य म्हणतात, म्हणजे शुभ स्नान. आणि अर्थात देवानी एक प्रवृत्ती स्वीकारली होती का जे मठ तयार झालेला होता ते शुभ कार्य तयार झालं, म्हणजे अर्थात देव प्रसन्न होते का त्या जीवाचा एक कर्मनाश होऊन त्याची योग्यता तयार होऊन तो एक जीव धर्माला लागणारा होता, प्रेमाचा पात्र ठरणारा होता. आणि म्हणून एक जीव जरी धर्माला लागला तरी परमेश्वर प्रसन्न होतात. आणि त्या अनुषंगाने देवाच्या त्या प्रसन्नतेला या साऱ्या भक्तांना उपयोग झाला. आणि मग अतीव समाधानाने भक्तजन ते स्नान करतात. सर्वजणांचा पूजा अवसर होतो.
सर्वज्ञांनी आरोगणा केली, पोट झाला, उपोट झाला, सर्वांनी तिथे आसन झालं. भक्तजन भिक्षेसाठी गाव वाटली, त्यांचे सांगात बदलले आणि भक्तजनांना भिक्षेला देवानी पाठवलं. त्याच वेळेस सर्व संध्याकाळच्या सुमारास तसेच तिथून गमन केलं. सायंकाळ झाली. गमन केल्यानंतर अवधूतच्या खांद्यावर आरोहण करून नदीत उतरले. जो अवधूत नावाचा जो भक्त होता त्यांच्या खांद्यावरती श्रीकर ठेवला आणि नदीत उतरले. सरळ बळेग्रामच्या भोजने तर गमन केलं. बळेग्रामला तिथून देव गमन करतात. तिथे थोडा वेळ आसन झालं आणि त्याच ठिकाणी सर्व भक्तजन भिक्षा करून येतात. सर्वज्ञांकडून झोळ्या दृष्टपूत केल्यानंतर बाईसांनी पदार्थ निवडले. सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला. भिक्षांची आरोगणा झाली, गुळा झाला, विडा झाला आणि त्या ठिकाणी बळेग्रामला सायंकाळपर्यंत देव तिथंच होते. जोपर्यंत गावातले जे गुरं असतात, जनावरं असतात, चरायला गेलेले असतात, ते येत नाही, म्हणजे गोरज मुहूर्त आपण म्हणतो त्या पद्धतीनं, तर ते आल्यानंतर देव तिथून निघाले आणि परत पंचेश्वरला येतात. तोपर्यंत शुक्रतारा निघाला, म्हणजे सायंकाळची वेळ होती, रात्र झालेली होती आणि शुक्रतारा निघाला होता. उजेड पडलेला होता आणि बाईसाहेब विचारते, बाबा हे कोणतं नक्षत्र? आता एक सहज चिकित्सा उत्सुकता म्हणून बाईसांनी देवाला विचारलं. सर्वजण बाई हा या बटिकाला विचारा म्हटले. आणि बाईसांनी उपाध्यांना विचारलं. त्या उपाध्यांना देवानी एक अप्रत्यक्षरित्या त्यांना त्यातलं काही नॉलेज असल्यामुळं याच्या साऱ्या गोष्टी आहे या सांगायचा एक व्यापार दिला होता, एक सेवा दिली होती. आणि म्हणून ते दररोजचे दिवस, त्या दिवसातलं वेळ, काळ, परिस्थिती अशा पद्धतीने ते सर्व दररोजचे सांगायचे. तर बाईसांनी उपाध्यांना विचारलं की बटिका हे कोणतं नक्षत्र आहे म्हटले. तर ते म्हणले हा शुक्र आहे. बाईसाहेब म्हणले बाबा हे कसं काय कळतं म्हणे, याला कसं काय कळालं का हा शुक्र आहे म्हणले. आणि मग देव म्हणतात बाई हे ज्योतिषशास्त्रामुळे कळतं, एक ज्योतिषशास्त्र आहे, या शास्त्रामुळे अंदाज, तर्क, कुतर्क करता येतात म्हटले आणि थोडंफार कळतं. बाईसांनी विचारलं बाबा परंतु आकाशातलं कसं कळतं, किती लांब आहे ते आकाश आणि आपण खाली आहे आणि आपल्याला ते कळावं, हे कसं काय होतं? बाई ज्योतिषशास्त्रामुळे इथपर्यंतच कळतं म्हटले. कोणते शुक्र, कोणते काय हे शास्त्रामध्ये आहे म्हटले आणि त्यामुळं कळतं. सर्वांनी सांगितले बाई म्हातारपणामुळं गर्गाचार्यानं आपल्या पुत्राकडून ज्योतिषाच्या आधाराने, म्हणजे देव तिथे एक कथा सांगताय, पुराणातली एक कथा आहे ती सांगताय की याला शुक्र नाव का पडलं आणि हा शुक्र तारा कसा झाला. त्यानंतर देव सांगतात की जो गर्गचार्य आहे तर त्या आपल्या पुत्राकडून, म्हणजे अर्थात शुक्राकडून, त्याचं नाव शुक्र, तर ज्योतिषाच्या आधाराने आपलं पुढील एक जन्म पाहायला लावलं. म्हणजे सांग की माझा पुढील जन्म काय आहे. आणि तर शुक्राने स्वतःची 7 जन्म पाहिली म्हणे. ते तर त्या शुक्राला सांगितल्यानंतर ते पुढचा जन्म त्याच्या वडिलांनी सांगितलं का माझा काय बघ. त्यांनी त्याच्या ऐवजी स्वतःचीच जन्म पाहायला सुरुवात केली. ते बी एक जन्म न पाहता 7 जन्म पुढचे काय आहे ते बघितले. म्हणजे अर्थात ती एक विद्या आहे आणि त्या विद्येच्या माध्यमातून त्यांनी 7 जन्म पाहिली आणि 7वा जन्म कुष्ठरोगाचा पाहिला आणि तो बेशुद्ध होऊन पडला. त्यांनी बघितलं का 7व्या जन्मात आपण कुष्ठरोगी होणार आहे आणि त्याला अचानक बेशुद्ध झाला, तो घाबरला. त्याच्या पित्याने त्याला पाहिलं हे काय, मग त्याला उठवलं, सावध केलं. गर्गाचार्याने विचारलं का हे काय केलं तू, कसं काय बेशुद्ध पडला. आणि तो शुक्रता जो आहे तो म्हणाला तात तुम्ही मला एकच जन्म पाहायला लावलं पण मी माझी 7 जन्म पाहिली म्हटले आणि 7वा जन्म कुष्ठरोगाचं दिसल्यामुळं मी बेशुद्ध झालो. तर गर्गाचार्याने विचारली तुला इतक्या दूरचं पाहण्याची काय गरज होती म्हणले, तुझ्याकडून एक जन्म पाहावं नाही, तू 7 जन्म का पाहिलीस. मग शुक्र म्हणतात आता काय माझं काय करतो आहे, आता मी काय करू, माझ्याकडून चुकी झाली. आणि मग ते म्हणतात ते तुला माहिती आहे म्हटले काय करायचं, त्याच्यामुळं तू प्रायश्चित्त घे आणि योगाभ्यासाने 7 शरीराचं विसर्जन कर. अशा पद्धतीनं ते त्याला उपासना सांगतात आणि त्यातून तो उपासना करायला सुरुवात करतो. आपलं असंच होतं, आपल्याला आपल्या जीवनाविषयी खूप उत्सुकता असते, पुढं काय पुढं काय पुढं काय, परंतु त्याचा जास्त विचार न करता जर आपण चालत राहिलो तर आपोआपच पुढचं काय आहे ते आपल्या समोर येत राहतं आणि आपण आपलं जीवन व्यवस्थित व्यतीत करतो. हे ज्योतिषशास्त्र वगैरे जे आहे याचा आधार घेण्याची आवश्यकता नाही, कारण त्याच्यात तर्क कुतर्क असतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये कलियुगी विद्यावंत नाही, परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हे त्याच्या नावाखाली ह्या ज्या गोष्टी आहे या सर्व थोतांड चालवल्या आहे.
आणि त्यामुळं आपण त्यात न अडकता आणि आपल्यासाठी ते नाही आहे म्हणून परमेश्वराच्या समर्थवादावरती निष्ठा ठेवून आपण आपली धार्मिकता केली पाहिजे. आणि मग सर्वज्ञ म्हणले ते लोकांमधला ब्रह्मविद म्हणजे तो ह्या लोकांमध्ये ब्रह्मविद म्हणजे ह्या शास्त्रामध्ये तो पूर्णपणे श्रेष्ठ होता म्हणे. तो जाणता होता, जगातील सर्व ब्रह्मविद आचार्यांमध्ये मुख्य होऊन तो राहत होता. आणि सगळ्या आचार्यांच्या नावात ती नावं घेताना किंवा मोजताना शुक्राचं नाव प्रथम मोजलं जातं म्हटलं. आत्ता पण बोटावर मोजावं लागेल. असं समाधीमध्ये 7 शरीर त्यांनी विसर्जित केले, अर्थात त्यांनी ती साधना केली. त्या साधनेच्या माध्यमातून 7 जन्म जे आहे आपले ते नासून टाकले, विसर्जित केले. अशा सामग्रीचा तो होता म्हणले. आणि त्या सामर्थ्याचा असल्यामुळं शेवटी मरणानंतर आकाशात नक्षत्र होऊन राहिला. आता ऑलरेडी हे आपण लहानपणी ऐकलेलं पण असतं का, शुक्रतारा त्या वेगळ्या पद्धतीची एक कथा पण आपण शाळेत पण कधीतरी ऐकलेली असेल का. त्याला अशा ठिकाणी जागा तो वडिलांक मागतो का तिथून मला कोणीच हलवणार नाही. आणि मग ते वडील या शुक्राचे त्याला अशी जागा देतात का तिथून त्याला कोणी हलवणार नाही. अशा पद्धतीनं हा शुक्रताराची आपण कथा ऐकलेली आहे. तसंच परमेश्वराने सुद्धा ही सांगितली आणि म्हणून तो नक्षत्र होऊन म्हटले वरती लायला. पण परमेश्वराने आपल्याला त्यातून एक खूप मोठी समज, खूप मोठा बोध आणि जाणीव करून दिलेली आहे. लोकीचा श्रेष्ठ इथीचा नष्ट आणि इथीचा श्रेष्ठ लोकीचा नष्ट. म्हणजे समाजामध्ये त्याला आता मानपान आहे म्हटले. कोणतीही गोष्ट मोजायला सुरुवात केल्यानंतर शुक्रचं एक बोट मोजलं जातं आणि नंतर मोजणी सुरुवात करतात. तो आढळ आहे म्हणे, तो त्याला कोणी हलू शकत नाही, परंतु तो काही कामाचा नाही म्हणले. कारण येतीचा श्रेष्ठ तो तिथीचा नष्ट म्हणजे लोकीचा नष्ट असतो आणि लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट असतो. म्हणजे अर्थात तो परमेश्वराला प्राप्त झाला नाही, परमेश्वरापर्यंत तो गेला नाही, कारण या समाजामध्ये लौकिक अर्थाने तो श्रेष्ठ झालेला आहे. तसंच आपणही परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपलं नाव होईल, आपल्याला आपली जाहिरात होईल, आपल्याला खूप लोक मानतील अशी भावना न ठेवता फक्त आणि फक्त परमेश्वर व्हावा ही जर अपेक्षा ठेवली तरच आपण इथं श्रेष्ठत्वाला पावणार नाही. जर इथं श्रेष्ठत्वाला पावलो तर परमेश्वराकडं मात्र आपण नष्ट राहणार आहे. परमेश्वराकडं जर आपण गेलो तर इथं मात्र नष्ट होणार आहे. याचा अर्थ काय की अस्तित्वाने आपण इथं कोणी आपल्याला कोणी जाणणार नाही. आणि म्हणून तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराने सांगितलं हा श्रेष्ठत्वाला पावला परंतु परमेश्वरापर्यंत पोचला नाही, त्याला पोचण्याची संधी भेटली नाही. कारण येथीचा जो श्रेष्ठ आहे तो येथीचा नष्ट असतो आणि येथीचा नष्ट तो तिथीचा श्रेष्ठ म्हणजे परमेश्वराकडे श्रेष्ठ असतो म्हटले. अशा पद्धतीनं परमेश्वराने ती कथा सांगून शुक्राची जी चरित्र आहे ते सांगितलं. आणि मग सर्वच लोक तिथून बळेग्रामवरून निघाले, बळेग्रामाच्या मठात गमन केलं, तिथं वस्ती झाली म्हटली. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वज्ञांचा पूजा अवसर झाला. आता बळेग्रामला गेले देव, पुन्हा बळेग्रामला गेलेले आहे. सायंकाळची वेळ आहे, तिथं गुंफेमध्ये राहिलेलं आहे. गावातल्या लोकांना माहीत नाही देव इथं आलेले आहे. आणि तिथंच देव राहिल्यानंतर सर्वज्ञांनी बळेग्रामला गमन केलं. हे कुणालाच माहीत नव्हतं. सकाळीच भक्तजनांनी मठाच्या आत बाहेर जाणं येणं पाहिल्यानंतर गावातल्या लोकांना वाटलं का अरे इथं कोण आलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथं तर गोसावी आलेले दर्शनाला. मग ते सर्व लोक येतात, दंडोत घालतात, श्रीचरणावर मस्तक टेकावतात. आणि महाजन म्हणाले हे काय जी गोसावींनी कधी आगमन केलं आहे आम्हाला माहीतच झालं नाही. देवांत आम्ही रात्रीच आलो. माझ्या जी आम्ही गोसावींच्या रात्रीच्या पूजा अवसराला चुकलो म्हटले. आणि मग देव एक आचार सांगतात की महात्म्याने कसं असावं, महात्मा असाच असावा म्हटले. जो आला कधी हे कोणाला कळू नये आणि गेला कधी हे कोणाला समजू नये म्हटले. अशा पद्धतीनं त्यांनी दवंडी पिटायची गरज नाही, मी येतोय किंवा मी चाललोय. तर अशा पद्धतीने देवाने एक आचार किंवा महात्म्याचं लक्षण, साधू संतांचं साधकाचं लक्षण कसं असावं, वैशिष्ट्य कसं असावं हे तिथं सांगितलं. गेल्यानंतर कोणालाही माहीत होऊ नये म्हटले. मग बाईसांना सर्वज्ञ म्हणाले बाई पुन्हा धुपारती करा. म्हणजे अर्थात ते दुःख करायला लागले की आम्ही पूजा अवसराला मुकलो. आणि मग त्यांच्या दुःखाची स्वीकार करून परमेश्वर म्हणतात बाईसांना का पुन्हा पूजा अवसर करा आणि यांना त्याचा लाभ द्या. मग बाईसांनी धुपारती केली, पूजा अवसर केला. महाजनांनी तो पूर्ण पूजा अवसर बघितला. मग सर्वज्ञ अंगणात उभे राहून अंगी टोपरे परिधान करीत होते. तेव्हा उपाध्यांच्या आईनं पाहिलं. तर ते उपाध्ये जे आहे ते बळेग्रामचे होते, त्यांनी ते पाहिलं. आणि उपाध्यांची आई म्हणाली काय रे बा जानू म्हणे, गोसाव्यांच्या ठिकाणी या सर्वांनी उपार केला गावातल्या, पण आपला काही उपार झाला नाही. तर तू आपला उपार झाला नाही तर तू काय कर, गोसाव्यांकडे जाय आणि उपारासाठी विनंती कर.
आता उपाध्यवास म्हणाले नागदेव भटांना सांगा म्हटले. आता मग नागदेव उपाध्यांना सांगितले, उपाध्यांनी नागदेव भटांना सांगितलं. ते म्हणाले जाणो तुम्ही का सांगत नाही, तुम्हीच या आणि देवाला विनंती करा. परंतु उपाध्ये म्हणायचे हा मी काही सांगत नाही, तुम्हीच सांगा. अशा पद्धतीने ते बोलत बोलत सर्वज्ञांच्या दर्शनाला आले. हे म्हणायचे तुम्ही सांगा, ते म्हणायचे तुम्ही सांगा. अशा पद्धतीनं आल्यानंतर दंडोत घातले, श्रीचरणावर मस्तक टेकवलं. सर्वज्ञांना विनंती करणे नागदेव उपाध्यांना जमेना आणि ते एकमेकाकडे बघायला लागले. त्यांचा आवाजच निघेना. आणि मग सर्वज्ञांनी उपाध्यांकडे पाहिलं. उपाध्ये म्हणाले जी नागदेव उपाध्ये आपल्याला उपारासाठी विनंती करायला आलेले आहे म्हटले, थांबवण्यासाठी आले आहेत, आजचा दिवस राहावे म्हटले. आणि सर्वज्ञांनी मग सुप्रसन्न नजरेने त्यांच्याकडे अवलोकन केलं. अर्थात त्यांचा उपाराचा देवाला स्वीकार करायचा होता आणि त्यांची कणव असल्यामुळं ते विनंती जरी करत नव्हते, पण त्यांच्या माध्यमातून यांनी विनंती केल्यानंतर देवाने ती स्वीकारली. पण नागदेव भटाकडे पाहिलं आणि मग ते बोलायला लागले. देव म्हणता असं हो, हा भट्टो बरोबर आहे का हे म्हणता येते. तर ते म्हणले हो जी आजच्या दिवस थांबावं. सर्व म्हणले आम्ही निघालो, राहणार नाही म्हटले, कारण आमची आता प्रवृत्ती राहण्याची नाही आहे, आम्ही गाव बदलत आहोत. तर तुम्ही काय करा, हिरण्यपुरीला उपार घेऊन या म्हटले. आम्ही पुढच्या गावाला चाललो आहे, तिथंच तुमचा उपार घेऊन या तुम्ही, आम्ही स्वीकारू. हो का जी. असं सर्वज्ञांनी तिथून गमन केलं. हिरण्यपुरीला देव निघाले. महाजनसुद्धा बळीरामचे देवाला पोचवण्यासाठी वेशीपर्यंत आले. ब्रह्मनाथाच्या देवळापर्यंत आल्यानंतर देवाने त्यांना थांबवलं, जाण्याची अनुमती दिली. महाजन तिथंच थांबले आणि उपाध्ये घरी गेले उपार आणण्यासाठी, तयारी करण्यासाठी. मग तिथून देव थोडा वेळ पिवळदर्डीला आसन झालं. नाथोबांनी विचारलं जी या पिवळदर्डी याला का म्हणतात म्हटले. आणि मग देव म्हणतात मंडळी का या दर्डीची माती जी आहे ना ती पिवळी आहे म्हणून त्याला पिवळदर्डी म्हणतात म्हटले. अशा पद्धतीने तिथं थोडंसं विश्रांती झाली आणि देव परत तिथून निघतात. हिरण्यपुरीला गोवर्धनाच्या देवळात गमन केलं त्यांनी. तिथल्या चौकात आसन झालं. उपाध्ये उपार घेऊन आले पाठीमागून. तेव्हा सर्वजण देवळाच्या बाहेर दक्षिण कोपऱ्यात आसन झालेलं होतं. बाईसांनी श्रीचरणाचं प्रक्षालन केलं. प्रक्षालन करायला लागले इतक्यातच देव काय म्हणतात की बाई आज तुम्ही थांबा, आज हे जी सेवा आहे ही आमची यजमान करतील. म्हणजे देवानी विशेष प्रसन्नता निर्माण करून उपाध्यांकडूनच ते श्रीचरण प्रक्षालन करून घेतलं. नागदेवाने श्रीचरणाचं प्रक्षालन केलं. सर्वांच्या देवळात चौकात आसन झालं, पूजा अवसर झाला आणि बाईसांनी ताट केलं. भक्तजनांनाही वाढलं. सर्वांना बाई यांनाही वाडा म्हटले. तेव्हा नागदेव म्हणाले जी मला दैवताला आईसाला सत्यादेवीच्या तुळशी अर्पण करायची आहे म्हटले. तर जाणो जेवेल, म्हणजे ज्यांनी उपार आणलेला होता ते जेवतील असं म्हटले. आणि त्यांच्याबरोबर जे जानोपाध्ये होते त्यांना वाडा म्हटल्यानंतर ते म्हटले आम्हाला आमच्या देवतेचं जे आहे त्यांना तर अर्पण करायचं आहे म्हटले आणि त्यानंतरच मी जेवेल. तर मग उपाध्ये म्हणतात जी मी जेवेन म्हटले देवाबरोबरच, मला वाडा. आणि मग नागदेव भटांनी दंडोत घातले. सर्वज्ञांना उपारावरसाठी आरोगणा केली. गुळा झाला, विडा झाला. नागदेव भटांना जाण्याची अनुमती दिली. त्यांच्यासोबत उपाध्ये भांडी घेऊन निघाले. तर सर्वज्ञांनी बटिका तुम्ही थांबा म्हटले, तुम्ही आमचे आहात. तुम्ही उपाध्ये म्हणाले जी मी यांना पोचून परत येतो. श्रीचरणावर मस्तक टेकवलं. मग दोघे भाऊ जे आहे ते निघाले. अर्थात उपाध्यांना देव म्हणतात तुम्ही आमचे आहे, तुम्ही थांबा. कारण देवानी विनंती करूनही जे जानोपाध्याय आहे ते जेवले नाही आणि देवावरती त्यांची एवढी निष्ठा नाही. ते म्हणतात आमच्या देवतेला तर्पण करायचं आहे, अर्पण करायचं आहे, नंतर आम्ही जेवू. पण उपाध्ये स्वतःहून म्हणतात की आम्ही जेवू म्हणे, आम्ही बसा. आणि ते भाऊ असतात एकमेकाचे, परंतु एकाची निष्ठा आहे, एकाची निष्ठा नाही आहे. आणि उपाध्यांनी मग देवाला सांगितलं का आम्ही यांना पोचवतो, कारण ते आमच्याबरोबर आलेले आहे, पोचून आम्ही पुन्हा येतो. अशा पद्धतीनं जीवाची जी अवस्था असते, जे कणव असतो, संस्कार असतो, त्या संस्कारात ज्या जीवाकडून जे परमेश्वराला करून घ्यायचे ते स्वतः परमेश्वर करून घेतात. त्याच्यातूनच कर्मनाश जीवाचा होत असतो, त्याच्यातूनच योग्यता निर्माण होत असते, त्याच्यातूनच ज्ञानाला प्रेमाला हा जीव पात्र होत असतो. परंतु परमेश्वर जरी करून घेत असेल तर जीवाची प्रवृत्ती असली पाहिजे, जीवाचा प्रयत्न असला पाहिजे. आणि जीवाचा प्रयत्न जर नसेल तर देवही काही करू शकत नाही. म्हणून जानोपाध्यांना देव स्वतःहून सांगतात की तुम्ही जेव्हा यांना वाढा, तर ते देवतेच्या कारणं सांगतात. याचा अर्थ काय का धर्म ही जी आहे हा चिकित्सा आहे, बुद्धीचा आहे, निष्ठेचा आहे. आणि त्या निष्ठेतून परमेश्वर प्रत्येकाला संधी देत असतात. त्या संधीचं सोनं जर आपण करून घेतलं, परमेश्वराने म्हणितलं जे आहे, सांगितलं जे आहे,
जे तत्त्वसिद्धांत समज आपल्याला दिलेला आहे, बोध जाणीव करून दिलेली आहे, ती आपण समजून घेतली आणि यथार्थपणे समजून घेतल्यानंतर आपल्या जीवनात उतरवलं तरच आपल्याला परमेश्वर भेटणार आहे. परमेश्वर मिळवण्यासाठी तर निघालो आहे, परंतु परमेश्वराने जे सांगितलं आहे ते जर आपण समजून न घेता नुसतंच चालत राहिलो तर त्यातून काही उपयोग होणार नाही. म्हणून यथार्थपणे समजून घेणं, परमेश्वराने दिलेली समज जी आहे ती आपल्या जीवनात उतरवणं आणि त्यावरती चालायला लागलो तरच आपल्यामध्ये योग्यता निर्माण होईल. आणि आपल्या जीवनामध्ये ज्या कळत नकळत अडीअडचणी, संकटं किंवा जे प्रसंग घडत असतात ते परमेश्वरानेच नियोजित केलेले आहे आणि ते परमेश्वराकडून आलेले असल्यामुळं त्याचं दुःख करण्याचं काही कारण नाही. ते उलट आपल्या भल्यासाठी आहे, आपल्या हितासाठीच आहे असं समजून जर आपण धार्मिकता करत राहिलो, समर्थवादाची निष्ठा ठेवून त्या परमेश्वराचं जे आहे ते म्हणितलं जे आहे ते आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.